थंडी चालू झाली, शेवग्याच्या पानाची चटणी जरूर आपल्या जेवणामध्ये सामील करा. एकदम चविष्ट असं लागते. आत्ती काय करती? शेवग्याच्या झाडाचा पाला घेते, चटणी बनवायची. ही भाजी सांधिवातावरती, केसांवरती खूप काही गुणकारी आहे. शेवग्याची पानं काढून घेतल्यात, स्वच्छ धुवून काढायची पाण्याने. तेल घालून घ्यायचं, चणा डाळ घालून घ्यायची, उडीद डाळ घालायची, बडीशेप घालायची, जिरं घालायचं, त्याला चांगलं परतून घ्यायचं. धने घालायचे, कांदा घालून घ्यायचा, लसूण घालायचा, अद्रक घालायचं, कढीपत्ता घालून घ्यायचा, मिरच्या घालून घ्यायच्या, चिंच घालायची, जरा खोबरं घालून घ्यायचं. चिंच थोडीच घालायची, नाही तर चटणी आंबट होईल, त्यामुळं चिंच थोडी घालायची. चांगलं परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं. छानपैकी डाळ अशी भाजून झाली, बाकीचे पण मसाले भाजलेत. शेवग्याचा पाला घालून घ्यायचा. लाल मिरची पण टाकू शकता, जास्त तिखट खायचं असतं तर जास्त मिरच्या घालायच्या. शेवग्याच्या पाल्याला चांगलं परतून घ्यायचं, त्याला चांगलं भाजून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. एकदम खमंग असा भाजून झालेला आहे. आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. छानपैकी असं भाजून झाले, आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. छान अशी खमंग चटणी तयार झालेली आहे. हिरवीगार, थोडी मोहरी घालून घेतली, जिरी घालून घ्यायची. फोडणी चांगली मिक्स करून घ्यायची. खमंग अशी शेवग्याच्या पानाची चटणी बनवा. छानपैकी मुलांना सगळ्यांना खाऊ घाला. एकदम आयुर्वेदिक अशी, खायला एकदम टेस्टी खमंग लागते. शेवग्याच्या पानाची चटणी एकदम अप्रतिम लागते. करून बघा, एकदम चविष्ट अशी लागते. ज्वारीची भाकर, पापड, कांदा, लिंबू, बटाट्याची भाजी
शेवग्याच्या पानाची चटणी एकदम खमंग अशी लागते. जरूर करून बघा.